तर हा पक्ष सोडावा लागेल किंवा मी सोडेल असं कधी स्वप्न सुद्धा विचार केला नव्हता. म्हणजे मी एकमेव असेल राज्यामध्ये आणि देशामध्ये की एखाद्याने एखाद्या पक्षावर नेत्यावर किती प्रेम करावं. मी कुठल्याही पक्षावर उभं राहिलो असतो किंवा कुठल्याही चिन्हावर उभं राहिलो असतो तरी मला तरी निवडून दिलं असतं. खूप रडलो. पहिल्यांदा प्रशांत जगतापला रडताना लोकांनी पाहिलं आणि ते रडणं माझ्यासाठी नव्हतं. प्रशांत जगताप विजयी होतोय आणि विजय होत असताना ईव्हीएमवर आक्षेप घेतोय. हे राज्यातून देशात एकमेव उदाहरण आहे. त्या प्रशांत जगतापनी काय म्हणून चेतन तुमच्या नेतृत्वाखाली कामकाज करायचं, का म्हणून घड्याळाचा प्रचार करायचा. आता आणि आपण पाहत आहात पुणे लोक. आज आपल्या स्टुडिओमध्ये मुलाखतीसाठी जे व्यक्ती आलेली आहे त्या व्यक्तीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करून सुद्धा तेवढाच पाठिंबा, तेवढंच प्रेम जनतेने त्यांना दिलेलं आहे. अशा व्यक्ती म्हणजे नाव मीच घ्यायच्या आधी तुम्ही मला परत सांगाल की हे नाव काय असेल ते. ज्यांना जी व्यक्ती राष्ट्रवादीमध्ये अगदी राष्ट्रवादी पक्ष उभारल्यापासून ते आत्ता 26 वर्षापर्यंत राष्ट्रवादीमध्ये होते, विचारसरणी पूर्ण राष्ट्रवादीच्या पक्षाला एकदम एकनिष्ठ असलेली, आणि अचानक काहीतरी घडामोडी झाल्या आणि त्यांना पक्षांतर करायला लागले असे पुण्याचे माजी महापौर श्री प्रशांतदादा जगताप आज आपल्या स्टुडिओमध्ये पुणे लोकमध्ये आलेले आहे. सर, पुणे लोककडून तुम्हाला खूप खूप स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. आता माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, अगदी ऐन निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही पक्षांतर केलं, तर याचं नेमकं कारण काय आहे? खरं सांगू का, एखाद्या पक्षामध्ये 26 वर्ष 6 महिने 14 दिवस काढल्यानंतर म्हणजे मी एकमेव असेल राज्यामध्ये आणि देशामध्ये की एखाद्याने एखाद्या पक्षावर नेत्यावर किती प्रेम करावं. 2000 साली माझा मेल आयडी क्रिएट झालाय. तो आता प्रशांत जगताप पुणे ncb@gmail.com. माझं वैयक्तिक जीवन, व्यावसायिक जीवन, कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन, राजकीय जीवन, अगदी आध्यात्मिक, मी कुठल्या तरी देवस्थानला गेलोय आणि तिथं नाही का अभिषेक करण्यासाठी किंवा देणगी दिली मी, तर त्याच्यामध्ये सुद्धा मेल आयडी टाकावा लागतो. त्याच्यामध्ये एकच मेल आयडी, तो व्यवसायाचे माझे बँकिंगचे सुद्धा मेसेज त्याच्यावरच यायचे. माझ्या ऑफिसचं संपर्क कार्यालयाचं नाव असं नव्हतं की प्रशांत जगताप यांचं संपर्क कार्यालय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वानवडी विभाग संपर्क कार्यालय, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष वानवडी संपर्क कार्यालय. भयानक वेड्यासारखं प्रेम केलं या पक्षावर. तर हा पक्ष सोडावा लागेल किंवा मी सोडेल असं कधी स्वप्न सुद्धा विचार केला नव्हता. पण मागच्या 26.5 वर्षामध्ये मी पक्षाचा नाही का ध्येय धोरणासाठी खूप वेळ दिला. खास करून मागच्या 2.5 वर्ष जेव्हा दादा बीजेपीवर गेले त्यावेळेस तो पक्ष पुन्हा उभा करण्याकरता खूप प्रयत्न केला. एक नवीन टीम बांधली आणि मग मात्र मागच्या ज्यावेळेस लढायची वेळ आली त्यावेळेस मलाही लढायचे त्या पक्षाकडून आणि बाकीच्या माझे ज्या सहकार्याने जे बिचारे हालाकीच्या वर्षीत पण पार्टीवर राहिले त्यांना ज्यावेळेस चान्स द्यायचा त्यावेळेस मात्र गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये असे काही वातावरण झालं ज्याच्यामध्ये अजितदादांच्या बरोबर जावं लागलं अशा प्रकारचा निर्णय झाला किंवा निर्णय होत होता. त्याला मी आक्षेप घेतला. मुळात सन्मान्य अजितदादा पवार यांच्या हाताखाली मी 24 वर्ष कामकाज केलं. त्यांनी मला खूप प्रेम आणि विश्वास दिलाय. त्यांच्याबरोबर शत्रुत्व किंवा नाराजी कालही नव्हती, आजही नाही, उद्या सुद्धा नसेल. मी जरी काँग्रेसमध्ये असलो तरी. कारण की ज्या व्यक्तीने आपला कधी अपमानच केला नाही, कधी आपल्याला शिव्याच घातल्या नाहीत, त्याबद्दल वाईट का बरं. मी त्यांना सुद्धा त्यांचं माझं ते बीजेपीमध्ये गेल्यानंतर 1 महिन्यानंतर 13 मिनिट बोलणं आलं. तर त्यांना मी सांगितलं की बाबा मी तुमच्यावर कुठल्या प्रकारची नाराजी किंवा राग नाही, तर मी विचारधारेवर राहिलो. विचारधारा पवार साहेबांनी महाविकास आघाडी इंडिया अलायन्स म्हणून घेतली म्हणून इथं राहिलो. आणि असं असताना ज्यावेळेस असं लक्षात आलं की तेच अजितदादा ज्यांच्यावर मी 2 जुलै 2023ला गेलो नाही, तेच अजितदादा जे आज भाजपच्या सरकारमध्ये आहेत त्यांच्यावर आघाडी करायची, तर मी मधल्या काळामध्ये जे काय विचारधारेवर बोललोय त्या सरकारच्या विरोधात आक्रमक राहिलोय. नरेंद्र मोदी सरकार असेल किंवा इथलं नाही का देवेंद्र फडणवीस सरकार असेल यांच्या विरोधात एवढा नाही का रान पेटवल्यानंतर पुन्हा त्यांच्यावर जायचं असेल तर राईट नाव 47, माझं एज 47 आहे. 25-30 वर्षाचं पॉलिटिकल करिअर आहे. ही पुण्यातली वानवडीतली हडपसर विधानसभा मतदारसंघातली जनता किंवा महाराष्ट्रातली जी जनता मला काल परवापर्यंत कमी अधिक प्रमाणात ओळखत होती, आता जास्त प्रमाणात ओळखतील. त्यांनी आयुष्यावर मला कधी दरवाजे तोड केलं नसतं. ते काय म्हणलं, तू खोटारड आहे, मग तुला हाच उद्योग करायचा होता तर तू 2 जुलै 2023लाच दादांबरोबर जायचं होतं नाही का बीजेपी किंवा फडणवीसांच्या किंवा नरेंद्र मोदींचा फोटो लावून तू तुझं राजकारण चालवायचं होतं. पण मी तेव्हा जो निर्णय घेतला तो विचारधारेसाठी घेतला. काल जो निर्णय घेतला तो विचारधारेसाठी घेतला. आणि नुसतं माझ्या एकट्यासाठी नाही, मी काल परवाच्या सुद्धा 2 दिवसाच्या इंटरव्ह्यू मध्ये किंवा पत्रकार परिषदेमध्ये बोललोय. मला ऑप्शन होतं ना खूप लोकांसाठी, लोकांचे, प्रशांत काही चुकीचा निर्णय घेऊ नकोस, ठीक आहे पक्ष सोडायचा ना सोड, मग दुसऱ्या कुठल्या पक्षात जाऊ नको,
आमचा अंदाज असं सांगतोय की तो अपक्ष म्हणून सुद्धा निवडून येईल. आणि मला ते माहिती होतं वानवडीतलं रिदम, की वानवडीतली माझी प्रभागातली जनता, मी कुठल्याही पक्षावर उभं राहिलो असतो किंवा कुठल्याही चिन्हावर उभं राहिलो असतो तरी मला तरी निवडून दिलं असतं. पण मला मला प्राइस टॅग लावून नव्हता घ्यायचा. म्हणजे या ठिकाणी मी अपक्ष म्हणून निवडून आलो असतो तर सगळ्या राजकीय पक्षांनी माझ्यावर उडी मारली असती. जरी ते बहुमतात असतील ते म्हटलं असते, एक अपक्ष नगरसेवक मिळतोय ना आपल्याला, मग त्या ठिकाणी मग तुम्हाला आम्ही 2 कोटी देतो, 5 कोटी देतो किंवा एक 25 कोटी देतो, तुम्ही आमच्या पक्षावर या. प्रशांत जगतापला स्वतःचा लिलावच मांडायचा नव्हता किंवा ऑप्शनच करून द्यायचं नव्हतं. मी ठरवलं की आपण विचारधारेच्या संदर्भात मागची 27 वर्षाची आपली जर्नी आहे ना, ती पुढे चालू ठेवण्याकरता या शहरात, या राज्यात, या देशात एकमेव पक्ष आहे, त्याचं नाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, अर्थात काँग्रेस पक्ष. आणि म्हणून मी काँग्रेसवर जायचा निर्णय घेतला आणि त्याचं प्रचंड समाधान माझ्याला आहे आणि ते कायम राहील. आणि माझं एक वाक्य कायम राहील, प्रशांत जगतापकडे राजकारण ज्यावेळेस कधी असं वाटेल की राजकारण आपल्या मनासारखं काय होत नाही, राजकारण आता आपली त्याच्यामध्ये फार अस्तित्व नाही किंवा आपल्याला फार काही या ठिकाणी आता सोर्स राहिलेला आहे, त्या दिवशी प्रशांत जगताप रीतसर राजकारणाला सलाम करेल, राजकारणाला रामराम थांबणं पसंत करेल, पण काँग्रेस कधीच सोडणार नाही. हा निर्णय घेताना तुम्हाला खूप म्हणजे तुम्ही हळवे झाला असाल किंवा खूप खूप रडलो. पहिला दिवस 29 नोव्हेंबर 2025, ज्या दिवशी मी एका लग्नात गेलो, पिंपरी चिंचवडमधले एक नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, त्यांच्या मुलाच्या लग्नात गेलो. तिथं मला पहिल्यांदा खबर मिळाली. त्याच्या अगोदर गॉसिप चालूच होते 8-15 दिवस, कारण की माझे पक्षातले जुने 2 सहकारी आहेत शहर स्तरावरचे, त्यांनी दादांच्या पक्षावर जायचं असं जाहीरच करून टाकलं होतं. पण मी म्हणायचो की ठीक आहे ना, यांना काय फार किंमत द्यायची, बॉस आपले साथ आहे. बॉसला माहिती की प्रशांत जगतापनी चांगली बांधणी केली, महाविकास आघाडी म्हणून पोषक वातावरण आहे, त्यामुळे महाविकास आघाडी होणार ह्याची मला खात्री होती. पण जेव्हा त्या लग्नात गेलो तिथं मला काही स्टोरीज कळाल्या, कोणाकोणाची कोणाकोणी झाली. पुण्यातच नाही तर पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा आघाडी ठरलेली 2 राष्ट्रवादीची. मग तिथून मी जस्ट रिटर्नला आलो, मी मुंबईला निघालो एका लग्नाला, पण म्हणून मी त्या लग्नाला जाणं पसंत नाही केलं. पसंत म्हणण्यापेक्षा मला बरोबर वाटलं नाही, मग मी युटर्न मारला. वाटेत मला खूप नाही का टीव्ही चॅनल्सवाले भेटले, त्या सगळ्या टीव्हीच्या म्हणजे आज राज्यात, देशात किंवा जगात सुप्रसिद्ध आहेत असे तुमच्यासारखेच टीव्ही चॅनल्स मिळाले. तिथं मात्र मी भावूक झालो. म्हणजे पहिल्यांदा प्रशांत जगतापला रडताना लोकांनी पाहिलं आणि ते रडणं माझ्यासाठी नव्हतं. मला असं वाटलं काय बाजार मांडला, कारण मला मागच्या काळात सगळं आठवलं. मी माझ्या कुटुंबासाठी, कुटुंबाच्या जिथं कुटुंब बघायचं होतं, व्यवसाय पाहिजे होता, तिथे मी काय त्याग केला. माझ्या सहकाऱ्यांनी दादांबरोबर न जाता माझ्यावर राहणं पसंत केलं, त्यांना त्यांचा सुद्धा त्याग झाला, फक्त काय एकटा प्रशांत जगतापचा झाला नाही. त्याच्यामुळे मग असं वाटलं की हा सगळा बाजार कोणासाठी मांडला आपण. माझं तर स्वतःच असं काहीच नव्हतं की मी जर त्या पार्टीचा सिम्बॉल घेतला तर मी निवडून येईल, हा संकुचित किंवा स्वार्थी विचार होता. मी लार्जर पिक्चर बघत होतो. त्या ठिकाणी माझा कॅनव्हास खूप मोठा होता की 29 महानगरपालिकेचं मतदान एका दिवशी, 29 महानगरपालिकेची मतमोजणी एका दिवशी, त्या दिवशी मी ज्या जुन्या पक्षात होतो त्या पक्षाचा सर्वाधिक आकडा कुठला नाही का कुठल्या शहरात येऊ शकतो, तर ते पुणे शहर आहे. सहकारी निवडून येतील, कार्यकर्त्यांना नगरसेवक व्हायची संधी मिळेल, पार्टीचं नाव कॉलर टाईट होईल की पुण्यात या पार्टीचे सगळ्यात जास्त सीट आले. असं स्वप्न प्रशांत जगतापनी पाहिलं होतं. ते कोणीतरी कोणाची तरी हट्टापोटी, कोणाची तरी लालसे पोटी, कोणाची तरी त्या ठिकाणी फंद फितुरीच्या पोटी ते स्वप्न जर नका संपत चालत, ते माझ्या डोळ्यात एकच चालत असं. ते हातातली वाळू कशी हातातून नका निष्ठून जाते, चिखल हातात राहतो, पण वाळू मात्र कधीच कुठल्याच माणसाच्या हातात शिल्लक राहत नाही, कणभर सुद्धा राहत नाही. ते वाळू सारखं माझं करिअर किंवा मी केलेली बांधणी ही गळून पडत होती. पण मला दिसलं की हे जे चाललंय, मग आपण म्हणलं इथून आपण बाहेर पडलं पाहिजे बस. मग तिथं मन स्ट्रॉंग केलं. त्याच्यानंतर पण 2-5 दिवसांनी काही प्रसंग असे 1 महिन्याभरात असे प्रसंग घडले की ज्याच्यात ओझरत करत 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 कुठल्या तरी एका मोठ्या व्यक्तीच्या तोंडून माझ्या संदर्भात चांगलं वाक्य निघालं की प्रशांत चुकलेला नाही, त्याच म्हणतो आपण निर्णय घेतला पाहिजे. दॅट्स इट. तर तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर तुम्हाला या दोन्ही पक्षांमध्ये असा प्रामुख्याने कामाची पद्धती म्हणजे त्याच्यामध्ये असं काय फरक जाणवला सर, मोठ्या फरकाने? नाही, असा फरक असं म्हणता येणार नाही. पण काँग्रेस पक्षच का, तर काँग्रेस पक्षाचा मी 140 वर्षाचा इतिहास वाचलेला आहे. तो काय काँग्रेसमध्ये येतानाच वाचलेला नाही, ते एकूणच पुण्यापासून दिल्लीपर्यंत किंवा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत मागच्या 140 वर्षाचा इतिहास जेव्हा तपासला, ज्यावेळेस जिनांचा पक्ष इथं होता, म्हणजे भारतीय नागरिकांना माहिती नाही किंवा पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या जिनांच्या पक्षावरच जनसंघाने म्हणजे भाजपने आघाडी केलेली त्या काळामध्ये, पण काँग्रेसने नाही केलेली. त्याच्यामुळे हा सगळाच इतिहास तपासला. त्याच्यानंतर अलीकडची आताची चाललेली सध्याची राजकीय परिस्थिती तपासली. पुढचा विषय लक्षात आला की नंतर विचार काय आला की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आपला काय संघर्ष नाही, आजही कालही नाही, आज नाही, उद्या पण नाही. पण आपला संघर्ष नेमका कोणाबरोबर, तर भाजप बरोबर आहे. भाजप बरोबर कोण कॉम्प्रोमाइज करणार नाही.
भाजप बरोबर कुठल्या परिस्थितीत कोण जाणार नाही, तर ते तो पक्ष आहे काँग्रेस. म्हणजे भले उद्या भाजपने उपपंतप्रधान पद नाही का ऑफर करू, पण तरी सुद्धा काँग्रेस त्यांच्यावर जाणार नाही. काँग्रेस निर्णायकपणे त्या ठिकाणी मान्य राहुलजी गांधी, मान्य प्रियंकाजी गांधी, मान्य मल्लिकार्जुनजी खरगे साहेब, मान्य सोनिया गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली लढेल आणि जिंकेल सुद्धा. आणि मग ठरलं की काँग्रेस, आणि काँग्रेसमध्ये आल्यानंतरचे अनुभव खूप सुखद होते. माझ्या प्रवेशाच्या वेळेस खूप प्रेशर होतं, तरी पार्टीने मला राज्य स्तरावरच्या नेत्यांनी, मान्य हर्षवर्धन सपकाळ साहेब, मान्य विजयजी वडेट्टीवार साहेब, मान्य बंटी पाटील साहेब, मान्य विश्वजीतजी कदम साहेब यांनी मला प्रवेश दिला. नंतर मला इतकं मिसळून घेतलं की मी 26 तारखेचा माझा प्रवेश होतो काय, 29 तारखेला मी तिकीट वाटप करताना मला इतके इझी फील होतं. मला आजही तो प्रसंग आठवतो की मी माझ्या हातून, माझ्यावर आलेल्या जवळजवळ 42 कार्यकर्त्यांनी तिकीट माझ्या हातून दिली. त्याचबरोबर सगळ्याच तिकिटांच्या वाटपामध्ये मी होतो. मला असं वाटतं की ह्या पक्षात मी 25 वर्षे आहे. म्हणजे कदाचित मी त्या जुन्या पार्टीत राहिलो असतो तर ही 42 पण ती 22 पण तिकीट बसली नसती. पण इतका ट्रेमेंडस फरक मी बघितला. त्याच्यानंतर प्रचाराची विषय असेल, निवडून आल्याचा जो सन्मान असेल, तो काँग्रेसमध्ये मला खूप छान वाटला. अर्थात जुन्या पक्षाबद्दल, त्यांच्या नेत्याबद्दल मला बिलकुल आकच नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मला वेगवेगळी पदं दिली, मला सन्मान दिला. त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल आकच नव्हता, नाही, उद्या सुद्धा नसेल, पण प्रेम मात्र काँग्रेसवरच असेल. सर, एकंदरीत आता मी वानवडी किंवा हडपसरमध्ये येतो, कारण जेव्हा विधानसभेचं चित्र स्पष्ट झालं आणि तुमचा अगदी निसटता पराभव इथं झाला होता विधानसभेला, त्यानंतरची सिच्युएशन अशी होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि ही सगळी गोष्ट घडली. आणि त्यानंतर तुम्हाला हडपसर विधानसभेचं म्हणजे उमेदवारी मिळेल की नाही 29साठी, ही एकंदरीत चाचपणी करून तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय, असं एकंदरीत लोकांचा हे आहे. तर तुम्ही त्याच्यावरती काय सांगाल? जे असा विचार करत होता त्यांनी ते बालिश बुद्धीचेच असं मला वाटतं. प्रशांत जगताप कधीच कुठल्या पदांमध्ये अडकून पडणारा नाही. त्यामुळे अमुक एक पद मिळणार आहे म्हणून तसा विचार करणार मी नाही. माझं असं म्हणणं आहे, प्रशांत जगतापचे आई बाप किंवा आजोबा पंजोबा कुणीही साधे नगरसेवक किंवा आमदार, खासदार किंवा साखर कारखान्याचे चेअरमन सुद्धा नव्हते. प्रशांत जगतापच्या पासून सुरुवात झाली राजकारणाला, आणि ते होत असताना या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशांत जगतापला 1,28,000 पर्यंत हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांनी पोहोचवलं. आमचं म्हणणं काय होतं, आमची लढाई कोणाबरोबर झाली? घड्याळाबरोबर झाली. तिथं खूप लेखा तोकडे किंवा खूप कमी संख्येचे कार्यकर्ते असताना मी कुठल्या प्रकारचं पैशाचं वाटप न करता सुद्धा मला 1,28,000 रुपये मिळाली, जी राज्यातल्या पडलेल्या उमेदवारांमध्ये पहिला का तिसरा नंबर, दुसरा का तिसरा माझा नंबर आहे हायएस्ट मध्ये घेण्यामध्ये. मग ज्या मतदारांनी घड्याळ हे ऑप्शन असून त्यावेळेस तुतारीला मला मतदान केलं, ज्या कार्यकर्त्यांना प्रचंड धमक्या देत होत्या, पैसे वापरत होते, त्यांनी ते सगळं बाजूला ठेवून प्रशांत जगतापचं काम केलं. त्या प्रशांत जगतापनी काय म्हणून चेतन तुपीच्या नेतृत्वाखाली कामकाज करायचं, का म्हणून घड्याळाचा प्रचार करायचा? आता आपण पाहिलं असेल की ही जनता जनार्दनाची ताकद आहे की कोंडव्यामध्ये मला तब्बल 28,800 मतं मिळाली विधानसभेला, आणि तिथं घड्याळाला 5,200 मतं मिळाली. मुस्लिम समाजाचा राग घड्याळावर होता, संग्राम जगतापवर होता. संग्राम जगताप मुसलमानांना कापण्याची भाषा करतो, त्यामुळे त्यांना निर्णय घ्यावा लागला. आमदार घड्याळाचा असून घड्याळाला तिकीट न देता तुतारीवर 4 उमेदवार उभे करावे लागले त्यांना, जे त्यांचे विद्यमान घड्याळाचे नगरसेवक होते. माझ्या प्रभागामध्ये त्यांना उमेदवार मिळाली नाही म्हणून त्यांना तुतारी द्यावी लागली. माझ्या आईला पाडण्याच्या षडयंत्रामध्ये तुतारी उभे करून जगताप सिमिलर नाव घेणं, कळलं का? हा सगळा खेळ आहे ना. माझं ते जे आत्ता स्वार्थी वागले ते मला दीड महिन्यापूर्वी दिसत होतं. त्याच्यामुळं माझा विषय असा आहे, आमदारकी खासदारकी आज प्रशांत जगतापने जो इतिहास रचलेला आहे, मी पुन्हा सांगतो, माझ्यातला मी काढून टाका आणि प्रशांत जगताप की जी मुवमेंट माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याने घेतली, त्याची देशभर चर्चा झाली. त्यापुढं आमदार, खासदार, मंत्रीपद हे खूप छोटे असं मला वाटतं. काँग्रेसच्या वाढीसाठी कित्येक नेते प्रयत्न करत असतात. पुण्यामध्ये आता प्रशांत जगताप बीजेपीला आणि घड्याळाला किती प्रमाणात शिंगावर घ्यायला तयार की काँग्रेसची वाढ झाली? हे का, बीजेपी ज्या दिवशी त्यांचा महापौर बसवेल पुण्यामध्ये, त्या दिवसा किंवा स्टँडिंग कमिटी चेअरमन बसेल, त्या दिवसापासून त्यांनी एवढंच लक्षात ठेवायचं की इथं प्रशांत जगताप सभागृहात आहे, इथं काँग्रेस पक्ष सभागृहात आहे. त्यांनी 5 रुपयाचा भ्रष्टाचार करू नये, 5,000 कोटीचा भ्रष्टाचार करू नये. त्यांनी ते केलं तर प्रशांत जगताप किंवा काँग्रेस पक्ष मॅनेज होणाऱ्या व्यक्ती किंवा पक्ष नाही. आम्ही त्यांना उघड करण्याचं कामकाज करू. आताचा कालचा विजय मी कदाचित राज्यातला देशातला एकमेव असेल की निकाल लागल्यानंतर मी पहिल्यांदा सांगितलं की 2 जय मिळाले, 2 पराजय मिळाले. हा सगळा निकाल मी नम्रपणाने स्वीकारतो. हे होत असताना विजयी होऊन सुद्धा माझा ईव्हीएम मशीनवर आक्षेप, माझं स्पष्ट म्हणणं आहे. मी जे काय आकडेवारी बघितल्यात नाही का काही प्रभागांमधल्या, कॉर्पोरेशनला ज्यांचं 6 महिन्यापूर्वी राजकारणामध्ये प्रवेश पण झाला नव्हता,
त्यांना 40 आणि 41 मतं मिळालीत. हा जो चाललाय ना विषय, त्याच्यामुळे या सगळ्या सिस्टीमवर माझा आक्षेप आहे. पण ते होत असताना ही सिस्टीम घाणेरडी आणणाऱ्या भाजपवर माझा राग आहे, किंवा तो माझा राग किंवा संताप किंवा नाराजी किंवा आक्षेप हा सगळा त्यांच्यावर. त्याच्यामुळं ज्यांनी भारताची, पुण्याची, महाराष्ट्राची राजकीय सामाजिक संस्कृती बिघडवली, ते जोपर्यंत घरी जात नाहीत तोपर्यंत हा लढा चालू राहील. म्हणजे सर तुम्ही बोलताना आता ईव्हीएमवर आरोप केले की तो घोळ आहे ईव्हीएम. ज्यावेळी मी स्वतः तुमच्या प्रभागात 8 नंबरमध्ये फिरलो, वोटिंगच्या दिवशी तुमच्या इथं बोगस मतदानाचं प्रमाण फार आढळलं, की जे इथले रहिवासी नाही, ज्यांच्याकडे आधार कार्ड सुद्धा इथलं नाही, त्या लोकांच्या वोटिंग स्लिप इथल्या होत्या आणि त्यांना फक्त हे असं याला वोट करा म्हणून सांगून आणलं होतं. असं हे मी स्वतः एक्सपोज केलं, पुणे लोकने एक्सपोज केलं, आपल्याकडे लाईव्ह पण झालं आणि आपल्याकडे व्हिडिओ पण आहेत. तर म्हणजे हे म्हणजे नेमकं काय? माझ्या 2 उमेदवारांचा पराभव झाला. एक झालाय 3,25,000, एक झालाय 3,25,000. माझ्या इथं 9,500 म्हणजे 9,300 का 200 असं काय नाही, एवढं मतदान परत जिल्ह्यातलं आहे. जे तिथं राहतात, ज्यांची शेती तिथं आहे, जे तिथं मतदार आहेत, तरी त्यांना निवडणुकीसाठी इथं बोगस मतदार म्हणून त्यांची नोंद केलेली, हा पुरावा निवडणूक आयोगाला मी दिला, तरी ते झालं. ते मतदार त्यांनी मतदान केले. दुसरी गोष्ट, जे मतदार राहतात इथं, ज्यांचा फ्लॅट आहे, ज्यांचं मतदार यादीत नाव आहे, त्यांचं सकाळी 7 ते 9:30 पर्यंत साधारणतः 2,500 ते 3,500 लोकांचं मतदान झालं होतं. ते त्यावेळेस मतदान केंद्रात पोहोचले असताना सांगितलं की तुमचं मतदान ऑलरेडी झालेलं आहे. त्याच्यामुळे तो विषय असेल. तिसरा विषय, प्रचंड पैशाचं वाटप झाला. पैशाचं वाटप प्रचंड शेवटच्या 3 दिवसामध्ये झालं, ते भाजपकडून झालं. चौथा विषय जो झाला, की जसं माझ्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलं, ज्यांना आमदार, खासदार, मंत्री केले गेलं, त्यांना त्या या ठिकाणी कुठेही त्यांच्यावर आक्षेप नोंदवला नाही, की त्यांना पाडण्याचा प्रयत्न पार्टीने केला नाही. मग इथं मात्र ज्या पार्टी प्रशांत जगतापनी पडत्या काळामध्ये पार्टीचा झेंडा हातात ठेवला, त्याला आणि त्याच्या आईला पाडण्याकरता षड्यंत्र रचले गेलं. त्या ठिकाणी उमेदवार उभे करण्यासाठी कॉल केले गेले, सिमिलर नावं शोधली गेली. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पराभवासाठी कारणीभूत ठरल्या. पण मला असं वाटतं की हा विजय नैतिकदृष्ट्या भाजपचा नाही, हा आमचा विजय. झालेला पराभव हा पराभव नसून तो विजयच आहे. पण या ठिकाणी काळानुरूप सगळ्या गोष्टी पुढे येतील असं मला वाटतं. म्हणजे पण ते जे मतदार आले होते ते त्यांना सांगितलं गेलं होतं असं ते सांगतात की काँग्रेसला मतदान करा. हे असं आहे, मुळात विषय असा आहे की ते जर काँग्रेसला मतदान करत असते तर मी ते मतदानच रजिस्टर होऊन दिलं नसतं, किंवा त्या संदर्भात आक्षेपच घेतला नसता. कळालं का? म्हणजे मग आमची भांडणं तर सगळ्या मतदान केंद्रावर झाली ना. हे मतदान झालं कसं, याच्यावर टेंडर वोट तुम्ही घ्या. टेंडर वोट म्हणजे ते मतदान पण लॉक करा, आणि आमचे मतदान, हा माणूस आलाय ना, हा म्हणतोय ना की माझं मतदान झालेलं ऑलरेडी, मी केलेलं नाही, तुम्ही या ठिकाणी मतदान नका त्या संदर्भामध्ये आत्ता यांचं कागदावरचं मतदान घेऊन टाका. हे आम्ही उद्योगच केला नसता. आणि माझी लढाई मागची 6-7 वर्ष ती कंटिन्यू बघता सगळ्या प्लॅटफॉर्मवर. तर ती या संदर्भामध्ये हे बोगस मतदार आहेत, यांना ते नका मतदान हे डिलीट करा, या संदर्भात. आता फक्त तुम्ही आत्ता ही जी बाजू मांडली की तुम्ही आक्षेप घेतला नसता, तर मला याच्यावर हे म्हणायचं आहे, पण जनतेचं असं म्हणणं आहे की कुठेतरी काँग्रेसच्या नावाने बोभाटा झाला किंवा काँग्रेस कुठेतरी तोंडावर पडायला लागलं, म्हणून तुम्ही त्याच्यावर आक्षेप, बाजू सावरण्यासाठी त्याच्यावर वाळू टाकली असं. प्रशांत जगताप विजयी होतोय, आणि विजय होत असताना ईव्हीएमवर आक्षेप घेतोय. हे राज्यातून देशातलं एकमेव उदाहरण. मी काय सांगितलं की हा ईव्हीएम मशीनचा विजय, आमचं बॅलेट पेपरचं मतदान याच्याविषयी जास्त. मला स्वतःला रिदम असा कळत होता की मी 7 ते 9 हजार साधारणतः आम्ही असं कॅल्क्युलेट करत होतं. मला कळत होतं ना, सर्व्हे रिपोर्ट माझ्या बाजूने होते, LIB रिपोर्ट माझ्या बाजूने होता. दिवसभर कुठंही अख्ख्या प्रचारामध्ये मतदानाच्या दिवसामध्ये कुठल्याही मतदान केंद्रात गेल्यानंतर सर्व जाती, सर्व धर्माचे, सोसायटी क्लास, बैठक कॉलनीत मधले लोक सांगत होते आपको देखिए वोट किया है और पॅनल को वोट किया है. त्याच्यामुळं तो रिस्पॉन्स असतो ना, तो आपल्या अंतर्मनाला माहिती असतो, दुसरं कोणी सांगण्याची काही गरज नाही. जिथं माझा 7 ते 9 हजारांनी विजय मिळायला पाहिजे, तो जास्त 2,000 वर येतो. याचा अर्थ दाल मी कुछ काला नाहीये, पुरी दाल खाली. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता काँग्रेस मागच्या जो 2017ची महानगरपालिका झाली त्याच्यामध्ये अगदी तळाला गेली होती. 8 जागा, 8-9 जागा फक्त नगरसेवक निवडून आले होते. आता तो आकडा 15 वरती गेला आहे. याच्यामध्ये प्रशांत जगतापांचा सहभाग किती आहे की हा आकडा वाढवतात आणि येणाऱ्या काळात सुद्धा वाढत राहील? हे काँग्रेस पक्षाचं क्रेडिट आहे. हे काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, मान्य बंटी पाटील साहेब, मान्य विजयजी वडेट्टीवार साहेब, आमचे AICCचे जनरल सेक्रेटरी जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत, DM संदीप साहेब असतील, त्याचबरोबर मान्य विश्वजीतजी कदम साहेब, आणि शहराच्या सगळ्या टीमचे श्रेय. त्यांनी प्रशांत जगतापला प्रवेश दिला, प्रशांत जगतापच्या सहकार्यानं तिकीट दिली, आणि त्याच्यामुळे हा आकडा. जसं हडपसर मतदारसंघात 2012 नंतर 2012ला फक्त 2 नगरसेवक होते, 7ला 2च होते. त्याच्या अगोदर 2002ला खूप छान परिस्थिती होती. तब्बल 24 वर्षांतर या मतदारसंघामध्ये 5 नगरसेवक काँग्रेसचे आले.
मी, साहिल केदारी, मोहसिनबाईची आई, मजरबाईची बहीण आणि काशिफबाई, हा एक मोठा चमत्कार आहे. ती माझ्या शब्द साहिल केदारी हे त्यांचं जुनं नाव आहे, त्यांची फॅमिलीने कायम काँग्रेस ठेवली, पण आम्ही शेवटी टीम म्हणून निवडून आलो. किंवा त्या ठिकाणी येरवड्यामध्ये माझ्याबरोबर आलेले राष्ट्रवादीतून आलेले आमचे हनीफबाई शेख, त्यांच्या पत्नीला तिकीट देण्यात आलं शेवटच्या दिवशी, शेवटच्या 1.5 तासामध्ये. कोथरूडमध्ये माझ्यावर संतोष ढोक नावाचे एक सहकारी राष्ट्रवादीतून आले. तिथं शिवसेनेची नाराजगी घेऊन प्रशांत जगतापच्या विनंतीवरून आमच्या संतोष ढोकच्या नाका पत्नी नाका ज्या आहेत त्यांना नाका तिकीट देण्यात आलं, दीपालीताई, आणि त्या निवडून आल्या चंदू कदमांबरोबर. त्यामुळं ती माझ्याबरोबरची माणसं स्वीकारली, त्यांना तिकीटं दिली, त्याच्यामुळेच हा विजय. त्याच्यामुळं हा विजय फक्त एकटा प्रशांत जगतापचा नाही, तर याच्यासाठी काँग्रेस पक्ष ह्या सगळ्या पक्षाला आणि पक्षाच्या टीमला या ठिकाणी श्रेय दिला पाहिजे असं मला वाटतं. सर, माझा प्रश्न असा आहे की येत्या काळात आता तुमची पक्षनिष्ठा तुम्हाला महत्त्वाची वाटते का जनतेचा विकास, नेमकं प्राधान्य नेमकं कशाला द्याल तुम्ही? तर का ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत. पक्षनिष्ठा, मी जर माझ्या पक्षाशी इमानी राहिलो तर मी लोकांची सेवा करेल. मी जर नका मी किंवा माझ्यासारखे असे काही लाखो करोडो कार्यकर्ते जर नका त्या ठिकाणी नालायक असतील किंवा त्या ठिकाणी आपमतलबी असतील आणि ते फक्त पद मिळते म्हणून त्या पार्टीवर असेल तर ते जनतेचा विकास करू शकतात. त्यामुळं जनतेचा विकास करणे ही आमची प्रायोरिटी. त्याचबरोबर आम्ही ज्या पक्षाबरोबर आहोत, ज्या विचारधारेबरोबर आहोत, त्याच्याशी पण आम्ही एकनिष्ठ असू तर आम्ही जनतेचा विकास करू. अन्यथा जे चालू आहेत, जे नका भाजपबरोबर गेलेले आहेत शेवटच्या 10 दिवसात, 15 दिवसात, महिन्याभरामध्ये, ते मतलबी होते. त्यांना जनतेचा विकास नाही तर स्वतःचा विकास महत्वाचा होता म्हणून ते गेले होते. त्याच्यामुळं आमच्या दृष्टीने नाण्याच्या $1च्या 2 बाजू असं छापा काढा, तसंच आहे. ही आमची प्रायोरिटी आहे. आता जाता जाता एकदम शेवटचा प्रश्न आहे, एकदम शेवटचा असणार आहे. तुम्ही ज्या मतदारसंघातून प्रभाग क्रमांक 18मधून साळुंके विहार वानवडी या प्रभागातून आला, तर या प्रभागाच्या बाबत तुम्ही काय सांगाल? खूप चांगला प्रभाग आहे. या प्रभागात सर्व जातीय, सर्व धर्मीय किंवा वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये, सोसायटीजमध्ये राहणारे नागरिक खूप छान आहेत. ते त्या मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार मानतो की ज्यांनी मला आणि माझ्यावर साहिलजी केदारेंना निवडून दिलं. माझ्या दोन्ही उमेदवार रत्नप्रभाताई जगताप आणि शमिकाताई जांभूळकरांना खूप चांगलं मतदान केलं. हे होत असताना आम्हाला 2 विजय मिळाले, 2 पराजय मिळाले. त्याच्यामुळे आम्ही काही जनतेवर कुठल्या प्रकारचे नाराज नव्हतो, नाही, उद्या सुद्धा नसू. आम्ही या भागामध्ये भ्रष्टाचार होणार नाही, गुंडागर्दी होणार नाही, त्याचबरोबर नका कुठेही ट्रॅफिक जामची समस्या राहणार नाही, कचऱ्याची पाण्याची समस्या राहणार, म्हणजे पाणी टंचाई पण राहणार नाही आणि कचराही वाढणार नाही, आणि त्याचबरोबर कुठल्या प्रकारे नका एन्क्रोचमेंट नावाचा जो प्रकार आहे त्या गोष्टी होणार नाही, त्याची काळजी घेऊ. खूप चांगले प्रकल्प या प्रभागात आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. येणाऱ्या काळामध्ये वानवडी साळुंके प्रभाग क्रमांक 18 हा सगळ्या बाजूनी, सगळ्या एका सोयीनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पहिल्या 5 प्रभागांमध्ये शहराच्या असेल याची काळजी घेऊन मी आणि साहिलजी केदारी काम करू, हा शब्द या निमित्ताने वानवडी साळुंके प्रभागातील नागरिकांना देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.